नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो आहे वटपौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडासा उशिरा येतोय। तर सकाळी सकाळी मस्त छान असे देवपूजेचे सगळे भांडे स्वच्छ करून घेतले, मंदिर स्वच्छ करून घेतला आणि देवपूजा आटोपली। आणि त्यानंतर मग वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जे साहित्य लागतं तर ते सगळं साहित्य इथे मी एका थाळीमध्ये काढून घेतलं। तर चला, मस्त छान अशी तयारी झाली आहे। छान म्हणजे अगदी साधीशीच तयारी असते, तयारी काही खूप नसते माझी। तर अशी तयारी केली आहे आणि आता चालली आहे वडाची पूजा करण्यासाठी आणि तिकडचं शूट केलं की तुमच्याशी शेअर करणार। तर चला, मस्त छान अशी आजची जी तयारी आहे तर ती झालेली आहे। ब्लाऊज साडीचा मिसमॅच आहे कारण या साडीचा ब्लाऊज शिवलेला नाही आहे त्यामुळे। तर चलो पटकन येऊ आता वडाच्या झाडाची पूजा करून। तर घरचं सगळं पटापट आवरसावर करून आम्ही आलो इथे मंदिरामध्ये। घराच्या जवळच एक मंदिर आहे आणि तिथेच हे वडाचं झाड आहे। तर तिथेच पूजा करण्यासाठी आम्ही आलेलो आणि आल्या आल्या इथे बघितलं, बापरे इतकी बायांची गर्दी होती। आणि गर्दी तर असणारच कारण आजचा जो दिवस आहे तर तो प्रत्येक सुहासिनी स्त्रीसाठी खास असतो आणि या दिवसाची बघा प्रत्येक जणांना वाट बघत असतो। तर त्यामुळे ना खूप अशी गर्दी होती आणि प्रत्येकीचं आपलं एक असतं की पटापट आपले जे घरकाम आहे ते आवरून घ्यायचे। त्यानंतर मग देवपूजा आटोपली की त्याच्यानंतर मग निवांतपणे जी वडपूजा आहे तर ती करायला सगळे येतात। तर त्यामुळे कदाचित तिथे गर्दी होती। तर चला, आटोपली आहे सगळी पूजापाती, घरची सुद्धा आटोपली, वडाच्या झाडाची सुद्धा पूजापाठी आटोपली, तिथेच मंदिर होतं मंदिरातली सुद्धा। तर चला, आजचा व्हिडिओ मी इथे संपवते। आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। बाय।